नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नोव्हेंबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि आयुकाचे माजी संचालक डॉक्टर नरेश ददीच यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 81व्या. डॉक्टर नरेंद्र दादीच हे ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि आयुकाचे माजी संचालक होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. 1988मध्ये डॉक्टर जयंत नार्लीकर यांच्यासह आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्राच्या म्हणजेच आयोगाच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तसंच 2003 ते 2009 या कालावधीमध्ये ते आयोगाचे संचालक देखील राहिलेले आहेत आणि यांचं नुकतंच वयाच्या 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले गिदोर सार हे खालीलपैकी कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इस्रायल. गिदोर सार हे इस्रायल या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत आणि नोव्हेंबर 2025मध्ये ते 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतलेली आहे आणि दोन्ही देशादरम्यान द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक घडामोडी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केलेली आहे. पर्याय क्रमांक 3, इस्रायल हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, नुकतेच 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीताला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 150 वर्ष. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेलं एक गीत आहे. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी लिहिलं होतं. नंतर ते त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी आनंदमठमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. हे गीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये भारतीय एकतेची ओळख तसंच क्रांतिकारकांच्या शक्ती आणि उत्साहाचं प्रतीक बनलं होतं. त्यानंतर हे गीत 1947मध्ये भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आणि 1950मध्ये भारतीय सभेने याला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि नुकतंच 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली असून या गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केलेली आहे. पर्याय क्रमांक 4, 150 वर्ष हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 नोव्हेंबर. 8 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस रेडिओलॉजिकल इमेजिंग आणि रेडिएशन थेरपीचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व आणि योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. आणि 8 नोव्हेंबरच कारण 8 नोव्हेंबर 1895 या दिवशी विल्यम ब्रॉन्टिजन यांनी क्ष किरण किंवा एक्सरेचा शोध लावला होता. त्यामुळे 8 नोव्हेंबर हा दिवस जागतिक रेडिओग्राफी दिनासाठी निवडलेला आहे. पर्याय क्रमांक 2, 8 नोव्हेंबर. नेक्स्ट, 2025चा मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर साई गौतम गोपाळ कृष्णन. हा जो पुरस्कार आहे मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार, हा पुरस्कार 35 वर्षाखालील तरुण शास्त्रज्ञांना दिला जाणारा एक पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार विज्ञान तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो. हा पुरस्कार गोवा सरकारकडून दरवर्षी मनोहर पर्रिकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 13 डिसेंबर या दिवशी होणाऱ्या मनोहर पर्रिकर विज्ञान महोत्सवामध्ये दिला जातो. पहिल्यांदा हा पुरस्कार 2023मध्ये दिला होता. स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र. आणि 2025मध्ये हा पुरस्कार डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना जाहीर झालेला आहे. डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन हे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरूचे सहयोगी प्राध्यापक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार कॉम्प्युटेशनल मटेरियल सायन्समध्ये केलेल्या संशोधक कार्यासाठी जाहीर झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, नोव्हेंबर 2025मध्ये 30वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद म्हणजे स्कोप 30 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बेलम, ब्राझील. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद हे हवामान बदलांच्या धोक्यांवर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी आयोजित करण्यात येणारे एक वार्षिक अधिवेशन आहे. यामध्ये जागतिक तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणाचं नुकसान कमी करण्यासाठी जागतिक धोरणांवर निर्णय
घेतल्या जातात आणि 30वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद म्हणजे COP30 आयोजन 10 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ब्राझीलमधील बेलम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या परिषदेमध्ये जागतिक नेते, शास्त्रज्ञ आणि गैरसरकारी संस्था सहभागी होत आहेत। पर्याय क्रमांक 1 बेलम, ब्राझील हे याचं बरोबर उत्तर असेल। खालीलपैकी कोणते राज्य एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। स्टारलिंक ही एलॉन मस्क यांची माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे, जिच्याकडे जगातील सर्वाधिक दळणवळण उपग्रह आहेत आणि महाराष्ट्र शासनाने नुकताच माहिती तंत्रज्ञानाच्या स्टारलिंक सोबत हा एक सामंजस्य करार केलेला आहे। या करारामुळे महाराष्ट्राच्या दुर्गम भागातही इंटरनेट सेवा पोहोचणे शक्य होणार आहे। याचा फायदा आदिवासी शाळा, ग्रामीण भारतातील आरोग्य केंद्र यांना होणार आहे। याबरोबरच ग्रामीण महाराष्ट्र डिजिटल होण्यास देखील याचा मोठा फायदा होणार आहे। याचबरोबर स्टारलिंक सोबत करार करणार आता महाराष्ट्र हे भारतामधलं पहिलंच राज्य ठरलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र हे याचं बरोबर उत्तर आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये हॉकी इंडियाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 100 वर्ष। 7 नोव्हेंबर 1925 या दिवशी भारतीय हॉकी फेडरेशन ही भारतामधली पहिली हॉकी प्रशासकीय संस्था स्थापन झाली होती आणि या घटनेला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्ताने भारतीय हॉकीच्या 100 वर्षाच्या परंपरेचा गौरव करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर एक सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हॉकी इंडियाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, मार्टलेट हे खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे? ऑप्शन्स आहेत रशिया, संयुक्त राज्य अमेरिका, युनायटेड किंगडम की भारत। याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे।